तर गुड मॉर्निंग, नमस्कार. हा एपिसोड 5 असेल, लास्ट एपिसोड असेल हा, आय गेस. हो, हा लास्ट एपिसोडच असेल. तर चाललो आपण फिशिंगला. आणि या पहिलं बॅगमध्ये सामान बघूया काय काय भरायचं. आणि आज क्लायमेट पण खूप वियर्ड झालं. आज सकाळचे वाजले ऑलमोस्ट 9:15 वाजलेत, म्हणजे घड्याळ थोडं एक्झॅक्टली 9:20 तर झालेत. हे माझं साहित्य जे मला टाकायचं बॅगमध्ये. आज मी हेल्मेट नाही घेऊन जाते आणि आज मी ऑडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह करते 100%. गौरव बोललाय तर मी इम्प्रूव्ह करते. तर हे टाकतो. हे असं सगळं सामान ठेवलंय बघा मी. आणि तर असं काहीतरी होतंय. असं माझं टेबल आहे, इथे एडिटिंग याची थंबनेल चेंज करायचं. आज मी हेल्मेट नाही घालणार आहे, कारण की ते हेल्मेट माउंटच्या मध्ये येतं, म्हणजे माझ्या रेकॉर्डिंगच्या मध्ये येतं. हेल्मेट नाच्या बरोबर आहे, नाहीच आहे असं समजा. हेल्मेट मुळे फुटेज खराब होते, म्हणून मी जास्त बाईकवरची फुटेज नाही टाकली, कारण की हेल्मेटमुळे फुटेज खराब होते. सो आपण आज हेल्मेट तर नाही घालत आहे. येस, आणि निघूया. येस, तर एक मला सजेशन मिळालेलं की गाडीवर ऑडिओ क्वालिटी साठी काहीतरी. ओके, सो मी ट्राय तर करणार आहे. ते माईकसाठी एक जागा मिळाली मला मस्त, तिथे मी माईक लावायचं म्हणतो. तर मी तो सेटअप करतो आणि ऑडिओ क्वालिटी यावाला ह्याची तर सांगा. तर आज आपण गाडीवर चांगला ऑडिओ प्रोव्हाइड करायचं बघणार. चाललं तर आपण ऑडिओवर फोकस करणार आहे. तर आपण येस, तर मी आता ऑडिओचं जरा बघणार आहे. बाईकवर जी मी फुटेज प्रोव्हाइड करेल तिचा ऑडिओ जरा चांगला आला पाहिजे असं मला होप्स तर आहेत. ओके, येत असेल का असं मला होप्स तर आहेत. तर माझ्या घरी मित्र पण आलेत माझे. तर या ह्याच्यामध्ये चेस्ट माउंट मध्ये मी जर अपग्रेड केलेत. मी असं केलंय की मला माईक पण लावता येईल आता. तर असा ऑडिओ असेल मोठं, म्हणजे जेव्हा मी बाईकवर माझ्या व्हिडिओ काढेल नेक्स्ट टाइम तेव्हा असा सेटअप असेल असं मला वाटतं, सिमिलर ऑडिओसाठी. तर बाईकवर तर मी ऑडिओ इम्प्रूव्ह करणारच होतो, पण त्यात गौरवने मला सांगितलं आणि मला वाटतं आता जर त्यांनी सांगितलंय तर इम्प्रूव्ह तर केलंच पाहिजे, नाही का. आणि मला पण करायचंच होतं, करणारच होतो, मी टाळत होतो. आणि त्यात त्यांनी सांगितलं पण तर करूया, वाय नॉट. गौरव, मला रिप्लाय कर, मला ऑडिओ आता कसा आहे मला नक्की सांग. हा, तर आता ऑडिओचं काम होते का, कारण की इन फ्युचर जेव्हा मी राईडला जाईन, इन फ्युचर पण जेव्हा मला बाईकवर ऑडिओ हवा असेल तर तो चांगला हे करता येईल मला. मी चांगल्या प्रकारे ऑडिओ घेईल, कारण की मी एक्झॉस्टचा आवाज घेणार आहे. आत्ता तर मी बोलतोय आणि मी बिना हेल्मेट चालू आहे. जर विथ हेल्मेट असतो तर तुम्हाला दाखवतो कसा आवाज येईल एंडला. पण ह्याच्यानंतर बीचवर जेव्हा तुम्हाला समुद्र दिसेल ना, तेव्हा मी गाडीच्या इंजिनला लावेन आवाज ऐकायला. ओके, आता तर हे माईक टेस्ट करत होतो. आणि हेल्मेटच्या आत मला वाटतं असं ऐकू येईल, हेल्मेटच्या आतमध्ये असा आवाज ऐकू येईल.
तर इथून पुढचा ऑडिओ बघा, ऑडिओ सांगा मला इथून पुढचा. तर आलोय आपण परत पहिल्याच स्पॉटवर, जिथे फर्स्ट टाइम मी अटेम्प्ट केलेलं फिशिंगचा. तर पाणी पण भरलेलं आहे जास्त. त्यानंतर मी इथे बरेच वेळा आलो, खूप ट्राय केलं इकडे. तर खूप पाणी भरल्यासारखं वाटतंय, मला वाटतं सुरू झालंय. आज सकाळी पण थोडासा पाऊस झाला एकदम किंचित, काय माहिती आता सुरू झाला. तर आता हळूहळू कसा समुद्र खवळायला सुरू होईल. बोटी पण जायच्या बंद होतात, कारण की समुद्र आता अग्रेसिव्ह होतो जास्त. मी आलेलो तेव्हा पण होता कारण की ह्याच्या नंतर आलेलो मी, हाफ मेच्या नंतर आलेलो. सुरुवातीपासून मला बघायला नाही मिळालं. आणि हो, या व्हिडिओमध्ये मी खूप बडबड करतोय कारण की मी युट्यूब वर व्हिडिओ टाकणार आहे. तर म्हणजे युट्यूब वर व्हिडिओ तर टाकली मी, व्हिडिओज तर टाकले, मी सिरीज टाकल्या. मी 3 व्हिडिओज टाकले युट्यूबवर. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी 3 टाकले एपिसोड सिरीज मध्ये. आणि मी अटेम्प्ट केलं फिशिंग साठी. एवढं बोललो. पण पहिला मी आज परत एकदा व्हिडिओ बघितला माझा पहिला, तर मला असं वाटलं की खूपच बोललोय मी त्या व्हिडिओत. पहिल्या व्हिडिओमध्ये मी जरा खूपच बोललोय काहीतरी उगाचच युट्यूब असं. पण मला असं हळूहळू थोडस समजलं. जसं मी व्हिडिओ बनवले ना, 3 व्हिडिओ झाले ना, थोडस तरी मला समजलं की काय बडबड केली पाहिजे काय नाही. आता पण मी खूप बडबड केली, पण मी क्रॉप करणार आहे. पण रिझन आहे आजच्या बडबडला एवढं, पुढे जाऊन कळेल तुम्हाला. तर यस, आपण मस्त बघाय. तर फर्स्ट टाइम मी आलेलो ना, तेव्हा जर यापेक्षा लवकर आलेलो मी. आज मी खूप ट्राय केलं, मी सगळं केलं. आज मला पाणी पण बघायचं होतं घरी, पाण्याचं सगळं करायचं होतं. जरा मी साफसफाई केली खूप सारी आणि सगळी तयारी केली. आज जरा मी वेगळं होतं, तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये समजेल की काय नक्की आजच्या व्हिडिओचं सीन काय. हा, काहीतरी बोललो पण आहे मी तिकडे की हा व्हिडिओ फिफ्थ एपिसोड असेल हा. फिफ्थ एपिसोड आहे हा. फिफ्थ एपिसोड. आणि तो आहे जंजिरा. असं की आलेलो बाहेर, काय दिसतोय समुद्र. जर काय ट्रान्सपरंट पाणी असतं ना, वाव. फक्त जर काय ट्रान्सपरंट असतं ना पाणी, म्हणजे जसं की मी इमॅजिन केलेलं नाही का की असलं पाहिजे, तसं असतं तर बाप रे बाप. पण हे बघा अग्रेसिव्ह कसं झालंय, मी आता बघून जाणार आहे. सो मी स्पोर्ट्स मोडला टाकतो क्रॉक्स. आणि हे खरंच ही पॅन्ट आणि क्रॉक्स इकडे जर इसेन्शियल आहे. क्रॉक्स तर माझा कधीपासून माझी साथ देते. पाणी बघा किती गडूळ आहे तुम्ही, तुम्हाला अंदाज येईल. पण ठीक आहे, चांगले, बरं वाटतंय जरा हे बघून. तर काय तुम्हाला सांगू, काय मस्त वाटतंय. तो कासा किल्ला आहे आणि हा जंजिरा किल्ला आहे. कासा मुरुड बीचवरनं दिसतो, पण जंजिरा मुरुड बीचवरनं दिसत नाही. कारण की हे इकडे लाईट हाऊस आहे, ह्याच्या त्या साईडला खूप पुढे येते लाईट हाऊस. मी काय एक्सप्लोर नाही केलं, म्हणजे माझा इच्छा आहे. इकडे पुढे लाईट हाऊस आहे, ते एक्सप्लोर करायची मला इच्छा आहे. सो मी ते करेन. बघू नेक्स्ट टाइम लाईट हाऊस एक्सप्लोर करायचं. इकडे येते, बोट्स वगैरे नाही जात. पाणी बघा कुठपर्यंत आहे. मागच्याच आपण इथनच आलेलो, म्हणजे पहिला व्हिडिओ का कुठला मला आठवे ना, पण आपण इथनं आलेलो. इथे खड्डा पण आहे, आपण बघून गेलं पाहिजे खरं तर साईडनेच. रिस्क नको, रिस्क मी घेत नाही. एकतर पाणी दिसत नाहीये खालचं, उगाच पडलो बिडलो. एकतर पाणी खालचं दिसत नाहीये, उगाच पडलो बिडलो तर आता मी अफोर्ड नाही करू शकत या व्हिडिओच्या नादात पडलो तर. कारण की मी काय फुल टाइम युट्यूबर तर नाही ना अजून. तर एवढं मला रीच पण नाही भेटली की मी फुल टाइम युट्यूब करीन. माझे डेज एक्सटेंड केले असते मी मुरुड मध्ये.
जर मला चांगली रीच भेटली असती तर. पण नाही, ठीक आहे, आलोय मी इकडे. ही जागा खास आहे जरा यायला मला. आलोय, पाणी बघा केवढे. तर खेकडे आज पण दिसत आहेत, पण पाणी खूप आहे, पाणी खूप आहे. सो आपल्याला साईडनी दिसले तर खेकडे दिसतील, तर आपण साईडनीच जाऊया. आणि हो खेकडे अजून पण बघू, काहीतरी दिसलं तर दिसेल. कसला मस्त दगड आहे, कसलं मस्त आहे वाटतं. तर आलोय मी. असं काहीतरी जागा होती ही, आता पाण्याच्या खाली आहे म्हणून, म्हणजे पाणी वाढले म्हणून. पण मी सेफ जागेवर आहे, सेफ जागेवर, डोंट वरी. तर मी सेटअप दाखवतो आधी. तर आज आपल्याला काय भेटेल का, काय मिळेल का, तर आज आपला काय कॅच होईल का, काय मिळेल का आपल्याला, डोंट नो. तर आपलं रील रील माझं हे एक्स्ट्रा धागा साधा इथला घेतला, कशासाठी तरी लागेल लागेल म्हणलं, गळावरती कुठेतरी मासा मिळेल म्हणून मी हा घेतलेला. हा पण तो काय म्हणजे वापरला पण तो काय यूज नाही आला. आणि हा टॅकल बॉक्स आहे, यामध्ये सगळे ल्युअर्स आहेत, जे की मी मस्त अरेंज करून ठेवले. मस्त अरेंज करून ठेवायचं पण रिझन मी आता उघडून नाही दाखवते, जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण काढू आणि मग उघडू. आणि हुक्सचा पण बॉक्स आहे, हुक्सचा, कारण की मला लाईव्ह बेट पकडून त्यावर एक मोठा मासा पकडायचा लाईव्ह बेटवर. हा, पहिले लाईव्ह बेट पकडायचंय, मग एक मोठा मासा. त्या बेटला हे झाला पाहिजे, हुक चेंज करून, पहिले लहान हुक, मग तो जो कॅच आहे तो मोठ्या हुकला लागून मोठा हे कॅच करायचा आहे. ओ माय गॉड, पाणी खूप वाटतंय, तर पटपट मी बघतो, 2 मिनिटं द्या. तर अजून माझ्या बॅग मध्ये एक माझी गोष्ट असते, हे माझं मल्टी टूल असतं स्विसचं माझ्यासोबत. माझ्या मित्रांनी दिले भाई, बेस्ट गिफ्ट आहे मला. त्यांनी असंच दिले, त्याचं होतं, त्यांनी मला असंच दिले आणि मला हवं होतं त्याकडनं हे, तर त्यांनी दिलं भाई, त्यांनी एका ह्याच्यात दिलं, तर मी हे ठेवतो माझ्याजवळ कायम. पकड. आणि एक ही सुरी घेतलेली मी, ही सुरी मला मिस्टर DIY मध्ये 78 रुपीजला होती. अजून पण यावर ऑफ होतं काहीतरी असं मला वाटतंय, पण मी म्हणले एवढी स्वस्तामध्ये अशी सुरी, कारण की माझा वेगळे प्लॅन होते ना इथे, मी कॉन्फिडंट होतो येताना, सो मी सुरी घेतलेली. पण मी ही काढली नाही, मी हिचा यूज केला नाही, कारण की मला काहीच भेटलं नाही. सो एक सुरी होती आणि माझी एक पक्कड आहे जी की घरी आहे. ओ शेट, पाणी तर खूप येते, तर मी जास्त काही रिस्क नाही घेणार आहे. फटाफट मी इथे बॅग लावली. तर मी आज सकाळी एवढं सगळं केलं, हे केलं कशासाठी, तर मला फिशिंगला यायचं होतं. मी मुरुडला आलेलो, एक्साइटेड होतो, ब्लॉग्स बनवणार, पण मी फिशिंगच्या रिलेटेड बनवणार. मला इथे येऊन मासे पकडायचे होते, एखादा 3-4 बोललेलो मी, मला अपेक्षा होती, कारण की मी एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली, त्यावर एक काहीतरी रिटर्न मिळेल असं मला अपेक्षा होती. पण मला काहीच नाही, लिटरली मला एक बाईट पण नाही मिळाला, काहीच नाही. तर मी इथे आलोय. आणि एक गोष्ट जर तुम्ही नोटीस केली असेल, तर मी रॉड नाही आणलाय, नाही तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी रॉड दाखवतो लावताना वगैरे, तर मी रॉड नाही आणलाय. तर त्यामागचं रिझन म्हणजे, आणि हा माझा लास्ट एपिसोड काय, मी 15 दिवस होतो मुरुडमध्ये, मी रोज फिशिंगला जाणार होतो, पण हा माझा लास्ट एपिसोड काय, त्याचं रिझन ऐका आता. तर माझे युट्यूबवर आता मी आता युट्यूबवर व्हिडिओ टाकलेत मी ऑलरेडी, टाकलेत मी, काय ग्रो करण्यासाठी, म्हणजे मी नुसते रॉ व्हिडिओ टाकलेत, एकदम कट करून हे करून टाकलेत. मला त्याच्या ऑडिओ मध्ये चेंजेस करायचे, जे की मला येणार करता, मी करणार आहे, ऑडिओ मध्ये चेंजेस करायचे. अजून मला व्हिडिओज इम्प्रूव्ह करायचे आहेत. अजून मी डिस्क्रिप्शन काय नाही टाकलं, अजून मी हॅशटॅग्स काय नाही टाकले, काहीच नाही टाकलं. सो हे सगळं मी करणार आहे. पण युट्यूबवर मी व्हिडिओ टाकलाय, सो माझ्या घरचे तर कधी ना कधी बघणार, आई माझी कधी ना कधी व्हिडिओ बघणार.
तर मी इथे खास खास माझ्या आई बाबांसाठी आलोय. तर आई मला फोनवर बोलली की तू फिशिंगला जातोय. मी पहिले 4-5 दिवस फिशिंगला जातोय हे तिला सांगितलं. व्हिडिओ बनवत होतो, 4-5 दिवस फिशिंगला जातोय. पण मला गेलो, मी केलंच, ते करत होतो नॉर्मल. काय मला वाटलं काय एवढं हे नसेल. पण थोड्या दिवसांनी ना आई बोलली की अरे तू फिशिंगला जातोय. म्हणजे तिला थोडंसं खटकलं, कारण की फिशिंग अशी चांगली हॉबी नाहीये. हॉबी चांगली नाही, हॉबी म्हणून करायला फिशिंग नाहीये चांगली, असा तिचा व्ह्यू आहे. बट ती पण म्हणते की मी चुकीची असेल, ती पण म्हणते मी चुकीची असेल. पण बाबांनी तिला सांगितलं. आता बाबांनी सांगितलंय भाई, बाबांनी माझ्या खूप बघितलंय. म्हणजे खूप बघितलंय म्हणजे ऑब्व्हियसली माझे बाबा प्रॅक्टिकल माणूस आहे. त्यांनी लोकांना बघितलंय. त्यांचे फिशिंग वाले मित्र पण आहेत जे की खूप मोठे मोठे मासे त्यांनी आतापर्यंत पकडलेत. आणि ते कोकणामध्ये माझ्यापेक्षा जास्त आलेत, माझ्यापेक्षा खूप जास्त कोकण फिरलेत. सो मग मी ते बाबां तिला बोललेले. सो मला आई बोलली की नाही, बाबांना म्हणजे जरा आता ठीक आहे तू करतोयस म्हणून तरी मला काय नाही बोलले. पण तरी आई बाबा दोघांसाठी, मी आई बाबा ते दोघं साठी आई बोलली म्हणून मला, आणि आईसाठी मी खास आलोय. नाहीतर मी माझा मूड गेलेला व्हिडिओ बनवण्यामधनं. पण मी म्हणलं सुरू केले तर एंड तर करीनच कुठे ना कुठे. तर आता बोलूया फिशिंग बद्दल. तर फिशिंग बद्दल आहे ना, तर आपण फिशिंग कंटिन्यू करतोय की नाही पुढे, तर आपण फिशिंग करणार आहे की नाही. मग मी बोललेलो की मला एवढे जरी मला माझं ओन फूड पकडायचंय, तर ते पूर्ण होणार आहे की नाही होणार आहे हे हे पण आता या व्हिडिओ मध्ये बोलूया. मी या व्हिडिओ मध्ये खूप बडबड करतो, आय नो, पण ठीक आहे, बडबडच या व्हिडिओ मध्ये काय बघा आता. हा, तर मी इथे सेटअप करायचं रिझन खास आहे हा कॅमेरा. तर आपण लोकेशन बदललीये, कॅमेरा तर आपण कॅमेरा अँगल बदललाय. पण मी आता माईकचं डिस्टन्स पण चेक करतोय, बघूया. पण इथे मी यायचं खास रिझन आहे. तर जेव्हा मी फिशिंगला आलेलो पहिल्यांदा, जेव्हा मी फिशिंगला आलेलो ना, तर तेव्हा हे सुरू होत होतं. हे एवढं पण पाणी आता खूप आहे, खूप पाण्यामध्ये मी आलोय, किंवा समुद्र खवळलाय. अजून थोड्या वेळात खूप खवळेल, मी लगेच निघणार आहे. आता माझी काहीतरी गोष्टी ज्या मी बघितल्यात ते पाण्याच्या खाली गेले की मी निघणार आहे. पण जेव्हा मी पहिल्या दिवशी फिशिंगला आलेलो तेव्हा इथेच का पुढे गेलेलो नाही, मला नाही वाटत पुढे गेलेलो. पण हाच तो स्पॉट होता जिथे की मी इथनं कास्ट करत होतो. तर मी इथनं कास्ट करत होतो. ओके, तर मी इथं कास्ट करत होतो. तर मी ह्याला पकडून इथे उभं राहणार आहे जरा वेळ, लाट बीट आली की. तर ही जी जागा आहे ना, इथे इथे मी उभं राहत होतो ना, तर एखादी अशी लाट यायची जी की आपटायची आणि पाणी सगळं मायावर उडत होतं. मी अख्खं भिजत होतो लिटरली. मी रॉडनी फिशिंग करते आतमध्ये, आणि माझ्यावर हे असं जे हे तरी आता खूप असं ठीक पाणी येते, पण तरी उडते. आता मी भिजलोय. तर तुम्ही बघितलं असेल पहिल्या व्हिडिओ मध्ये मी जाताना भिजलेलो. तर ते भिजायचं रिझन होतं की मी इथनं कास्ट करत होतो. आता या स्पॉटवर तर मी शेट 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 तर मी युट्यूब वर पण जरा बघितलं की मुरुडमध्ये फिशिंगचा स्पॉट. तर मुरुडमध्ये हा फिशिंगचा स्पॉट आहे, कारण की मुरुडमध्ये ज्या कॉम्पिटिशन होतात ना, त्या मला तर दिसल्या की त्या इथेच होतात, याच स्पॉटवर होतात. इथे लोक कास्ट करतात आणि लोकांना कॅचेस होत आहेत. सो इथे ना, या स्पॉटवर माझा शब्द आहे, ओ माय गॉड, लाट मोठी आहे. सो माझा शब्द आहे, माहित नाही तो, तर तो जंजिरा किल्ला आपल्या मागे. हा, तर माझा शब्द आहे, हा स्पॉट आहे. तर माझा शब्द आहे, हा स्पॉट आहे जिथे की आपल्याला हे मिळू शकतं, जिथे की आपल्याला एखादा फिश हुक होऊ शकतो. हा असा स्पॉट आहे. तर मी इथे का आले, तर त्याचं मी रिझन तुम्हाला सांगितले. आणि इथे माझे शब्द लक्षात ठेवा, इथे नाही, इथून किंवा या एरियामधून, इथून जवळपास कुठून तरी आपल्याला एकतरी फिश फ्युचर मध्ये हुक होतोय. हा माझा लास्ट व्हिडिओ आहे, कारण की इथून पुढे मी मुरुडमध्ये अजून पण एक रिझन होतं, मला आजीसोबत टाइम स्पेंड करायचा होता. ते पण एक आहे.
तर त्यामुळे पण आलेलो मी मुरुडला. आजीसोबत मला टाइम स्पेंड करायचा होता, तर आजीसोबत पण जरा टाइम स्पेंड करीन मी इथून पुढचे दिवस. आणि फिशिंगचा तर हा लास्ट व्हिडिओ आहे. का रिझन सांगितलं मी तुम्हाला फिशिंगचं. आणि आणि अजून एक पण रिझन आहे की मला एक बॅटरी माझी 10% आहे आणि मी काय बॅकअप आणला नाहीये. आणि माझा अजून एक रिझन आहे की फिशिंग नाही करणार आहे मी. म्हणजे कारण की आता मी खूप अटेम्प्ट केले फिशिंग करायचे, बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याच जागेवर कास्ट करून बघितलं. काय माहिती आता सीझन काय माहित नाही आता मला काय रिझन आहे. पण मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो मुरुड मध्ये. म्हणजे एरिया बघणार आहे आता, माझं गाव नक्की काय आहे हे मी आता जरा बघणार आहे इथून पुढचा आठवडा. अख्खा आठवडा आहे ऑलमोस्ट. तर ते सगळं बघणार आहे आणि माझं काम पण हे जरा मी जे करतोय ते करणार आहे. आणि मी आजीसोबत टाइम स्पेंड करणार आहे आणि मी जरा कामं पण करणार आहे, साफसफाई वगैरे कामं करणार आहे घरची. आणि जरा आठवडाभर मस्त आरामात राहणार आहे आता ऑफलाईन. बस तर तेवढंच. तर माझा शब्द आहे, म्हणजे मला असं वाटतं मी या जागेवर आलो तेव्हा मला असं वाटतं म्हणून मी परत इथे आलो. याच जागेवर मी परत यायचं कारण आहे इथेच की मला वाटतं की मला इथे इथे मला फ्युचर मध्ये डॅम पाणी वाढत चाललंय. आता आपण निघणार आहे लगेच. इथे मला फ्युचर मध्ये एक तरी बाईट मिळेल. खूप पाणी वाढत चाललंय. आता वाज झालंय कॅल्क्युलेशन. एवढी रिस्क मी व्हिडिओसाठी नाही घेणार आहे, पण मी थोडीशी घेतली. मी तुम्हाला तिकडे आता जाऊन दाखवू शकतो. मी आता खरंच टू बी ऑनेस्ट तिकडे जाऊन दाखवू शकतो, पण तिथे आपण कास्ट करताना जातोय असं मला वाटतंय. येस, तर असं काहीतरी होतं हा फिशिंग ब्लॉग. तर हा एपिसोड फिशिंगचा असा काहीतरी होता. तर पहिला एपिसोड बडबड सोबत झाली, सो मला परत जरा बडबड करायची होती व्हिडिओ मध्ये. आणि हा लास्ट व्हिडिओ आहे. बाकीचे तर मी काय बडबड वगैरे केली नाहीये त्या व्हिडिओज मध्ये. तर हा लास्ट व्हिडिओ आहे. आणि हे पाणी बघा, हे कसं जावं लागतं आता इथनं बाहेर. इथे खड्डा आहे कारण की, सो स्ट्रगल तर आहे. रिस्की आहे पण ठीक आहे. एवढी मी जरा कॅल्क्युलेटेड होतो यार. आता जर मी असं बोलणार नाही की हे तुम्ही असलं काय करू नका वगैरे. तुम्ही पण जावा यार. मला जे आत्ता बघणार आहेत ना ते तर लहान नाहीयेत. मी म्हणेल की त्यांना म्हणजे एकटं जाऊ नका वगैरे सांगेल. आता जी लोक मला बघणार आहेत ना युट्यूबवर, हा ज्यांच्यासाठी मी व्हिडिओ टाकतोय, खास तर आई बाबांसाठी मी टाकतोय हा व्हिडिओ. आणि बाकी ज्यांच्यासाठी टाकतोय ते तर लहान नाहीत. पण इन फ्युचर जर काय मी अजून व्हिडिओज टाकले तर मी बोलेन की डू नॉट ट्राय दिस ॲट होम. हे म्हणजे हे तुम्ही पण कॉपी करायला जाऊ नका. तर मी असं फ्युचर व्हिडिओज मध्ये बघीन. आता माझे व्ह्युअर्स जे आहेत ते मला नाही वाटत की असले काय रिस्क घेतील. हा, ते मला बघून खूप खुश होतील की मी असं इथे आलोय. आणि हा स्पॉट बघून माझे जे आत्ताचे व्ह्युअर्स आहेत ना ते खुश होतील. मला नाही वाटत ते एवढी रिस्क घेतील. पण हे रिस्क आहे, पण ठीक आहे. ही रिस्क मी एवढी घेऊ शकतो, एवढं तर मी आहे यार. एवढं तर मला हे करू शकतो मी. एवढं तर मी करू शकतो यार. एवढा तर मी आहे. तर चला फटाफट निघूया. आपली बॅग आहे तिकडे, अजून आपल्याला हे पार करून जायचंय. इथे खड्डा आहे, इथे परत खड्डा आहे. मला माहितीये, मी येऊन गेलोय. मला माहितीये खड्डा आहे. सो मी आलोय बॅगच्या जवळ. तिथे पण एक खड्डा आहे. तो असं काहीतरी आहे. मी इथे बॅग लावलेली. इथून माझी सुरुवात आहे युट्यूबची. इथून यस 2 मिनिटं थांबूया. 2 मिनिटं. मला माहितीये रिस्की आहे आता थांबणं, पण ठीक आहे. 2 मिनिटांनी काय होणार नाही. एकदम 2 मिनिटं. 2 लाटा फक्त. 2 लाटा बघायला मी इथे आलोय. इथे माझी बॅग आहे. इथून आपण पहिला हे करत होतो. 2 मिनिटं थांबूया. हे बघूया जरा. ऑफ कॅमेरा बघणार आहे मी हे जरा. आणि मग निघूया लगेच इथनं. तर चला निघूया इथून. निघालोय म्हणजे मी इथून साईडने जाणार आहे स्लो.
रिस्क नाही घ्यायची, मला पडायचं नाही. मला जायचं वाईला लवकरात लवकर. रिस्क नाही येणार आहे मी, मला पडायचं नाहीये उगाचच. काहीतरी वेंधळेपणा नाही करणार आहे मी, कुठे चुकणार नाहीये. हळूहळू कॅल्क्युलेटेड जाणार आहे. ऑलरेडी मी रिस्क घेतली कारण की मी थांबून, तर मी हळूहळू साईडने जाणार आहे. आणि अजून एक हा, तर आता आहे ना संडे आज सो तर आज आहे ना वीकेंड. तर मुरुड मध्ये ना गर्दी आहे. तर तो एक असा गेला. तर वीकेंड आहे आज, मुरुड मध्ये गर्दी आहे. तर मी मच्छी मार्केटच्या समोर येत होतो, म्हटलं आज फुटेज मी जी कॅमेरा लावलेला ती तिथनं यावं, म्हणजे तुम्हाला मच्छी मार्केट पण दिसेल. मी बीचवरनं पण आलो, बीच पण दाखवला. पण तिथे एक माणूस आहे ना, यार माझी चुकी नव्हता जरा मला बोलला जरा. पण जाऊन दे, तो मी जरा रॉंग साईडला उभा होतो, पण मी कॅल्क्युलेटर रॉंग साईडला उभा होतो. मी टाकेल ती फुटेज बघा. मी पहिलं फिश मार्केटच्या समोर मी पहिलं राईट साईडला होतो, मग मी लेफ्टला गेलो फिरून. तेव्हा नेमकं रेकॉर्डिंग ऑफ होतं. तो मला बरंच काय काय बोलला, पण मला ऑलरेडी तो सुरू झाला. मी त्याला म्हणतोय अरे मी रिझन देतोय की मी या साईडला का उभा आहे. मी त्याला रिझन देतोय स्पष्ट की मी या साईडला का उभा आहे, पण तरी तो नाही ऐकत आहे भाई. मग माझ्यावर उगाच वाकडं बोलायला लागला. माझा चेस्ट माउंट त्यांनी बघितलेला, सो त्यामुळे काय माहिती, पण वाकडं बोलायला लागला. त्याला वाटलं मी टुरिस्ट आहे, पण ठीक आहे काय बोलू आता यार. आणि चल असे, आता तो लोकल होता बहुतेक, म्हणून मी पण काय जास्त बोललो नाही. मी पण लोकल आहे, पण टाइम आहे. मी लोक मला ओळखतील हळूहळू, इथे ओळखतीलच ऑब्विसली. मी इथला आहे, लोकल आहे, मी ओळखणार ते मला. देऊया जरा टाइम, त्याला माहित नव्हतं अजून, असं बोलूया. आणि ठीक आहे वॉट एव्हर. हा, तर 2% आहे. तर मी सगळ्यात मस्त गोष्ट इथली म्हणत होतो की ना, मुरुडची लोक किती चांगली आहेत ना, हे मी तुम्हाला का सांगतोय. आता तर हा माझ्यासोबत खराब इन्सिडेंट झाला, पण मी सकाळी फोन न घेता काय न घेता असाच बाहेर आलेलो. हा, आणि मला दाढी पण करायची होती. मी घरी नाही केली, पण मला करायची होती दाढी पण. सो आता इथे लोक आहेत, मी 2% पटकन बोलून निघून जातो. सो मला दाढी पण करायची होती आणि माझ्याकडे पैसे नव्हते. काय म्हणजे होते, पण ते तेवढे पुरेसे नव्हते. माझ्याकडे 30 रुपये होते फक्त कॅश. अजून मला 50 रुपये झालेले दाढीचे. मग बेनकर डॉक्टर म्हणून आजीची एक मैत्रीण आहे, डॉक्टर बेनकर, इथले लोकलच डॉक्टर आहेत मुरुड मधले. तर मी त्या आजीकडे गेलो. तिला बोललं की असं असं मी हे करून आलोय, आणि त्या न्हाव्याकडे मी क्लीन ऑलरेडी केलेलं आणि मी म्हटलं फोन असेलच, पण नव्हता माझ्याकडे. सो मी तिच्याकडे गेलो, जवळच होतं तिचं घर. तिच्याकडे गेलो, तिच्याकडनं पैसे घेतले मी आणि त्याला दिले. सो ती बोलली की अरे परत द्यायला आलास तर, पण मी तिला परत द्यायला जाणार आहे पैसे, आणि त्या निमित्ताने भेटणं होईल. ती बोलली पैसे नको देऊ, पण काहीतरी करतो, 2 आंबे तरी घेऊन जातो, तिला काहीतरी भेटून जाणार आहे. पण मी तिला जायच्या आधी 100%. बेनकर डॉक्टर म्हणून तिचं नाव आहे, राधा बेनकर. मावशी आहे ती, राधा मावशी असं म्हणतो मी तिला. आजीची मैत्रीण आहे पण माझ्या. आणि मस्त यार, तिने मला एका ह्याच्यातनं काय करता दिले. तिला सांगितलं मी माझा लास्ट. तर आता आजीसोबत मी एक व्हिडिओ काढणार आहे, सो त्याची तयारी करतोय. त्या व्हिडिओची ऑडिओ कसा येईल मला माहीत नाही. तर आपण एकदम एंडला आलो आहे, जिथे आपलं घर संपतं आणि मागे डायरेक्ट डोंगर चालू होतं. एवढा नशिबाने मी, आता ज्यांना समजेल त्यांना समजेल. हा सगळा कचरा आहे. आता हा काहीतरी केला पाहिजे. हा जर जळाला ना तर खूप मोठी आग होईल, कारण की सगळा सुक्का कचरा आहे. सो मी स्पॉट पण करणार आहे काही गोष्टी. सुक्का कचरा हा जळाला तर इकडे खूप आग होईल जळालं तर. ह्याला जर आग लावली कोणी तर खूप आग मोठी होईल. मोठेच बैठ तर मागचं मिनिट दाखवलं नाही. पेरू पण बघा, पिकलाय ना उड्या पाडाला, पिकलाय आंबा तसं झालाय तो. पेरू पण बघा, हे चिकूचं झाड आहे ना. पेरू पण आहेत मस्त. पेरू तिकडे आंबे, पेरू पण दाखवतो म्हटलं, पण पेरूचं पण झाड आहे आपल्याकडे. आणि हे चिक्कूचं दुसरं, हा तिकडे एक आहे, नारळाच्या बाजूला एक आहे, पर त्या नारळाच्या बाजूला एक आहे, या नारळाच्या बाजूला 3 चिक्कूची झाड आहेत. नाईस. होय, चला खूप गाईड करून सांगितलंय, बघूया निघतोय काम. पडल्यावर नंतर दाखवू ना. काढला की शूटिंग केली का? असं पकड ना महेश. अरे पकडला की जम. इझी.
इझी द्या खाली का या साईडला पडेल ओपन करा त्याला अरे अरे वाटलेलं हे जाऊ दे हा दाखव हे गॅस पकडले मस्त पिकलेला इझी आंबा आहे हा. ही साईज तर आहे मी एक पाडणार ही साईज आहे इथल्या आंब्याची ही मला आजीला दाखवायचं होतं म्हणून मी खास आत्ता हे पाडले आंबे खास दाखवायचं आता एक मी काढतोय त्याच्या व्हिडिओ जाऊन आपण पुढे एक तर खाण्यातच भावा एक लास्ट आला आणवाला गाईज अर्धा डझन आंबे काढलेत गाईज बंद कर आधी आधी ते असं दाखव टोपलं हे आणि ते हे पण दाखवा ज्याच्यात काढले आता मार्केटला चाललो आम्ही विकायला लय येतील बंद कर हा पक्षाने खाल्ला तर अशी साईज आहे आंब्याची हा पडला इथे आता हा असं टाकून देतो म्हणजे एवढ्या आंबे नको अरे पक्षाचा हा पक्षाने घाललाय यस पण तरी ठेवू आपण नाही चुकीचं पडले उगाच तर आंबे काढलेत सो आपलं घर म्हणजे ते मी एंड दाखवला तो पत्रा आहे एंडचा मग त्या पुढे आल्यावर हे इकडे आंब्याचं झाड आणि 2 नारळाची झाडी खाली लावलेत ते मग तिथून आले की ही 3 चिक्कूची झाडं नारळाची झाडं परत त्यात हे आंब्याचं झाड हे पण आंब्याचं झाड आत्ता आपण काढले ते सॉरी हे चिक्कूचं हे आंब्याचं आत्ता आपण काढले ते ह्याच्या वायरी मी जायच्या आधी काढून जाते त्या वायरी मी जायच्या आधी काढते माझ्या ह्याने 100%. आणि हे पेरूचे पण झाडे फ्रेश होतो मी फटाफट कामं करतो 1-2 आणि निघतो आजीला कसं आहे मागे येता येत नाही सो मग मी तिच्यासाठी आंबे आणायला आलो की तिला या झाडाचे आंबे दाखवेन तरी नक्की एक्झॅक्ट कसे आहेत म्हणजे 4 तरी एकसाथ बघितले की कळतात ना की या झाडाचे हा असा आंबा आहे लक्षात राहण्यासारखं आहे येस तर मी 2च ठेवलेत 2 नाही 3 दिसतात 4 दिसले आत्ता मला तर मी झाडावर पण आंबे ठेवलेत असले पाहिजेत आंबे झाडावर येस त्याचं ते फळ आहे आणि आई बाबा येतील ते पण नाही काढणार आणि चिक्कू यायला लागेल आपण चिक्कू घ्यायला येतो आहे यायचे आणि आंबे पण घेऊन जातो आहे येस चला हे लोक बीचवर चाललेत मी आता आजीसोबत जरा व्हिडिओ काढतो तोंड धुवून तर आजीसोबत व्हिडिओ काढते आजी तशी शूर आहे माझी पण आता तिच्यासोबत कोणतरी असतं इकडे ती एकटी राहते इथे पण आता तिच्या एक सोबत असतं एक जण ते मला मिळत नाही आहे तिच्यासोबतची गोष्ट आत्ता मिळत नाही आहे थांबा तिच्यासोबतची बघा एकटी चालत चालली आहे बाहेर तिला म्हणलं तिथे बस आपण व्हिडिओ काढूया एक तर एकटी चालली आहे तिच्यासोबतची गोष्ट आणतो तर एवढ्या वेळ मी काठी शोधतो आहे तिची तर काठी बघा कुठे हे आमचं किचन आहे हे तिचं किचन आहे तो किचनमध्ये आम्ही दोघांनी मिळून मगाशी म्हणजे तिनेच सगळं केलं मी बोललेलं टाईम दिलेला मी तिला तरी तिने ऑलरेडी सगळं केलं थालीपीठ केले हे राहिलेलं एक्स्ट्रा यांनी पण 2 खाऊन गेले हे मी आत्ता माझ्यासोबत बाहेर घेणार आहे खायला त्यासोबत जेव्हा मी बोलेन तेव्हा मी बाहेर आत बोलणार आहे हे मी बाहेर ठेवून घेते ऑलरेडी सो असं थालीपीठ केलं मस्त सेक्सी थालीपीठ घरचं लोणचं आणि ही बसली आजी एकटी पण तिचं कंपॅनियन मी तुम्हाला दाखवत आता आजीच कंपॅनियन तर आता इथून पुढे मी आजीला फक्त पॉईंट सांगणार आहे म्हणजे आजी आणि मी कोलॅबरेशनमध्ये व्हिडिओ काढतो असं समजा सो मी तिला सांगणार आहे व्हिडिओ काढायच्या आधी कसं जरा आता आम्ही दोघं आजीसोबत मी व्हिडिओ काढतो आणि मला चांगला व्हिडिओ हवा एकच टेकमध्ये पण मला एक इश्यू आहे की माझा माईक आजच बिघडला आहे सकाळी जे भिजलं ना पाण्यामध्ये खारं तर आजच बिघडलं आहे आता मला माहीत नाही ऑडिओ कसा आहे पण मी ट्राय करतो ठीक आहे आजीसोबत असा व्हिडिओ निघायचा होता आणि हा माझा मुरुडमधला लास्ट डे येस समरचा हा लास्ट डे आणि मी उद्या सकाळी म्हणजे
मंडेला सकाळी उद्या चाललो आहे. आय गेस उद्या 1 तारीख आहे. हो 1 तारीख आहे जूनची. तर आजी बघा बसली तिथे. हे घर हे जे माझं घर आहे ही इथेही एकटी राहते. मी आत्ता आलेलो 15 दिवस. हिच्यामुळे मी इथे राहू शकलो, नाहीतर मी कसं काय राहणार होतो. हिने माझं जेवणाचं सगळं हिने एकटीने केलं आहे. त्या काठीच्या सोबत मी बघितलं ती किती त्या काठीसोबत होती वगैरे, तर तिने एकटीने केलं सगळं. तर ती यासोबत बोलूया थोडं. मस्त ती सांगेल, ती आता घर दाखवेल म्हणून मी घर नीट दाखवलं नाही. आपलं जे हे होतं ते आपण केलं. तर मी घर दाखवतो आजीसोबत तुम्हाला या. तर हा लास्ट व्हिडिओ खरंच मूवी आहे. कारण की इतक्या गोष्टी वाढत जात आहेत ना, काय तुम्हाला सांगू. आणि मी करतोय सगळ्या. तर ठीक आहे, मी तार काढली. बिचारा झाडाला पण डॅमेज झालेलं, काढली पण तार. त्याच्याकडनं हे मिळालं ना, त्यामुळे कळालं ते तारेचं हे बघा इकडे तार बघा अख्खी गेली ह्याच्यामध्ये. अख्खी झाडामध्ये बघू. रिपेअर करू. आणि आपल्याला अजून एक गोष्ट, तर मी तुम्हाला मागे कडीपत्त्याचं झाड दाखवलं, इथे अजून एक असेल. तर अजून आपले 2 प्लॅन आहेत की रोप लावायचं आहे आंब्याचं, आणि आंब्याची कोय लावायची आहे बाहेर. आणि त्याला नेक्स्ट इयर जर आलं इन केस, तर आपण त्याला ग्राफ्टिंग करतो आहे 100% नेक्स्ट इयर. समरच्या आधी जर मोठं आलं तर आधी करतो आहे, नाहीतर. आणि अजून एक कडीपत्त्याचं झाड आपल्याला बाहेर लावायचं. आणि ग्राफ्टिंग जर आत्ता नाही झालं तर नेक्स्ट इयर करू, पण आंब्यासोबत आपल्याला ग्राफ्टिंग करायचं. वी हॅव टू प्ले विथ मँगोज. आपल्या घरातल्या आंब्यांसोबत खेळायचं, एक नवीन हे करून पैदा. आणि सीताफळ पण बघा, मी दाखवलेली कुठल्या तरी व्हिडिओमध्ये, पण जरा मोठी झाली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे वरती जे आमचं हे आता हे पडलं आहे, इकडचं खूप डॅमेज आहे. वरती खूप रिस्की आहे. वरती मी जाऊन दाखवेल तुम्हाला. आजी तर काय हे नाही, आजीला मी सांगितलं वरती काय हे काय नाही. केबल काढली, 2 रोपं लावायचे आहेत, वरचं दाखवायचं आहे, एवढीच मला काम आहे. तर मागे बसली आजी. तर उषा सुधाकर पोवळे, इंडिपेंडंट वुमेन उषा सुधाकर पोवळे. हे बघा माझी आजी असते. तर आता मी जाणार आहे कॅमेराच्या मागे आणि आजी येते कॅमेराच्या पुढे. आणि मला ऑडिओचं माहीत नाही, कारण की माईक आज सकाळी बिघडलं आहे. तर ऑडिओ आपण ट्राय करू जेवढा होईल, पण रेकॉर्डिंग तर करतो आहे. काय नोट केल्यात तिने गोष्टी या घराच्या सांगायच्या, आणि तिच्याशिवाय या घराचं बेस्ट कोण नाही सांगू शकत. आणि ती एकटी राहते या घरात, ही एकटी राहते या घरात. एकटी आजी अख्ख्या घरात एकटी राहते. एकटी म्हणजे आम्ही येतो कधीतरी, बऱ्याच वेळा येतो, पण मोस्ट ऑफ द टाईम 2-2, 3-3 आठवडे मॅक्सिमम, किंवा त्याहून जास्त हिने एकटे काढले. 3-3 आठवड्याहून जास्त. येस, चला कॅमेराच्या पुढे आजी. तर आता ही आजी, बघूया हिचा ऑडिओ किती येईल. हिला आवाज पण माझा कमी जातो, मी जे बोलतो आहे ते हिला ऐकू नाही जाते, पण माझ्यासाठी बसले इथे, बोलेल आपल्यासाठी व्हिडिओ बनवेल. तर सांगूया. आजी नाव सांग तुझं. उषा सुधाकर पोवळे. हां, एकटी कुठे? आपण कुठे? मुरुडमध्ये. बघ, तर मुरुडमध्ये आम्ही, घराच्या बाहेर आजी बसली आहे तिच्या, जिथे ही एकटी राहते. मस्त बसली आहे. ही गाय येते सारखी आजीकडे, आजी तिला काय ना काय खायला घालत असते. रोज गाय येते, आजी तिथे बसलेली असते. तिथे आतमध्ये, आत्ता अंधार आहे म्हणून दिसत नाही. आजी तिथे खुर्ची असते, तिची खुर्ची पण मी आज बाहेर आणली बसायला, पण तिथे असते. तिथे येते गाय, रोज आजी काय ना काय खायला देते. खूप लोक येतात, आजीला खायला द्यायचं खूप शौक आहे. तर या भेटूया आजीला, बोलूया. तर आजी, झाडं कुठली आहेत फुलांची? आमच्याकडे ना चाफ्याची झाडं आहेत. पिवळा चाफा 2 आहे. किती आहेत चाफ्याची? किती आहेत झाडं? 2 आहेत. इथेच आहेत का? हे बघा, बघा आहेत. हे इथे, आणि हे एक चाफ्याचं झाड हे इथे. पांढरी जास्वंद आहे, लाल जास्वंद आहे,
तगर आहे. नंतर सध्या ना आमच्याकडे एक आनंदाची गोष्ट म्हणजे एकदम छोटं झाड माझ्या मुलांनी म्हणजे अभय पोवळे याने ते महाबळेश्वरवरून ते आणलेलं होतं. आणखीन खूप वेळा ते लावून बघितलं होतं म्हणजे आम्ही खूप वेळा असे लिंबाचं झाडं लावली पण कधीच लिंब आली नाहीत. वाईला पण प्रयत्न केला आम्ही, वाईला पण केला. वाईल पण माझा आता नातू माझ्याकडे 15 दिवस राहायला आलेला तर त्याला ते दिसलं की त्या लिंबाला एवढ्याच्या छोट्या 2-2.5 फुटाच्या लिंबाच्या झाडाला 3 लिंब आलेली. त्याचं पण आम्ही आता तुम्हाला फोटो दाखवतो. बस आलो, दाखवून आलो. तर लिंब म्हणजे हिने आहे ना, खरंच आश्चर्य. मी हिला खाली येताना बघितलं, मी हिला खाली बोलवलं नसतं पण या लिंबांसाठी इथे आली आणि इथे उभी होती. इथे कचरा विचरा होता हे तर मी केले नंतर साफसफाई वगैरे हे सगळं, आणि इथे आली आणि ह्यांच्या पाया पडून गेली. ती या लिंबांच्या खरं पाया पडून गेली. बापरे, एवढं म्हणजे तिचं हे तिचं काय बोलू आता मी, पाया पडून गेली म्हणजे तुम्ही समजू शकता. एकदा नाही इतक्या वेळा पाया पडलं तिने आणि देवाचं नाव घेतले. बघा ती देवाचं पण करते, सांगेल. ओके, आणि मी एवढं आजीबद्दल बोलतोय. तिचं एज आहे का वय सांग? 84 वर्ष. 84 येस 84 इयर्स ते. बघ अजून आंबे दाखवतो, झाडाचे आंबे दाखवतो. घर दाखवलं तर हिला मी मागे येता येत नाही हिला. आणि आत्ता झालं सीझन एंड आहे तर दुसऱ्या झाडाचे आंबे आणलेले. तर असं काहीतरी आंबा आहे ना, मस्त आहे ना. हे त्या दुसऱ्या झाडाचं आहे, तुळशीच्या इथल्या. अजून फळं कुठली कुठली येतात आपल्याकडे? चिकू आहे, केळी आहेत, हां, नारळ आहेत. परत तो आंबा पण आला ना, उतरवला ना आंबा आधी पण. हा दुसरा आहे, 4 प्रकार. हा तो गोटी. तर अशी आमची फुलं आहेत, हे इथले आहेत ना. तर अशी आमची झाडाची फुलं आहेत इथल्या बाहेरच्या. चाफ्याचं हे संध्याकाळी उमलले, अख्खं उमलले म्हणजे ते दिवस झाला, ते सकाळी उमललेलं आणि अख्खं झालं. हे उमलेलं असंच उद्या. तर अशी फुलं आहेत सगळी मस्त इथले. लिंब दाखवले मी. अजून ह्याला पण फुल येतं आणि एक रेड कलरचं जास्वंद आहे मागे, त्याला 2 फुलं होती सकाळी रेड एकदम मस्त इथे साईडला आलेली, पण दोन्ही कोणीतरी काढली. आणि आजी खूप लोक येऊन जाऊन करतात. फुलं पण मच्छीवाल्यांना देते आजी, परत आजीच्या मैत्रिणी घेऊन जातात, समोरचे लोक घेऊन जातात, असे येऊन डायरेक्ट घेऊन पण जातात. आणि आजीनीच म्हणजे दिलेला देते त्यांना आजी. असं त्यांना ओळखलं नाही मी. माझ्याकडे ना बरेच मी भजनाला जाते हरिमंदिरात इथे शेकवाड्यात, तर त्यामुळे माझ्याकडे खूप लोकांच्या ओळखी आहेत. आणि त्यामुळे काय झालं आहे की बरेचसे लोक घरी येतात, चौकशी करतात. कारण मी एकटी राहते इकडे, माझा मुलगा आणि माझे फॅमिली बाकीची वाईला राहते. त्यामुळे त्यांना असं वाटतं की या एकट्या आहेत, तेव्हा त्यांची थोडीफार आपण चौकशी करायला पाहिजे. त्यामुळे मग ते येतात. आणि माझ्या आता फॅमिलीशी पण त्यांचे खूप चांगले संबंध. इथे खूप म्हणजे राहायला आवडतं का माहीत आहे का? मला मुलं चांगली आहेत माझी सगळी, पण मला इथे राहायला एकटीला बरं वाटतं. शेवटचं आपल्या वय आता झालेलं आहे, प्रपंचातनं थोडंसं आपण लांब व्हायला पाहिजे म्हणून मी राहते. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या मैत्रिणी ह्या 4 मैत्रिणी, आम्ही सख्या मैत्रिणी आहोत. चौकडा आहे आमचा मैत्रिणींचा. एक वैशाली खोत, राधा बेनकर, आदिती विरकुड आणि मी स्वतः. मैत्रिणी ना माझ्या खूप छान आहेत. एक राधा बेनकर जी आहे ती डॉक्टरांचीच आई आहे, त्यामुळे जरा मला काही झालं किंवा सर्दी झाली आहे, सूज झाली आहे कुठे काय पायाला आहे, तर लगेच ती आपल्या कंपाऊंडरला पाठवते आणि मला त्याचा उपाय करते. आणि मंदिरात कुठल्या जातेस? मंदिर हरिमंदिरात शेगवाड्यामध्ये, शेगवाडा म्हणून आहे तिथे आईंचं श्री कलावती माता यांचं मंदिर आहे, हरिमंदिर आहे. तिथे मी भजनाला जाते, पण आता पायामुळे मी जाऊ शकत नाही, पण पूर्वी मी जायचे रोज अशी. त्या प्रमुख आहेत तिथल्या. कोण? वैशाली खोत. हा बर. आणि आदिती विरकुड जी आहे ती आमची सगळ्यामध्ये तरुण मैत्रीण आहे, त्यामुळे ती 2 व्हीलरवर येते माझ्याकडे. तुला काय आणायचं आहे का सकाळ म्हणजे भाजी किंवा काय म्हणजे काही आणायचं असेल तर ती मला आणून देते. आणि संध्याकाळी मग आम्ही आठवड्यातून एकदा जमतो, मजा करतो, बाहेरचं काहीतरी खातो. म्हणजे थोडंसं आपलं असं जास्त बाहेरचं खायला आमची आता ताकद नाही आहे एवढी,
पण असं त्यामुळे माझं जीवन सुखर आहे. आणि माझा मुलगा खूप माझ्यावर प्रेम करणारा आहे. मला खूप तो म्हणजे मानतो, म्हणजे असं की आई माझी एकटी राहते, म्हणजे तिला आवडतं म्हणून राहते. मला मुलं खूप चांगली आहेत माझी, पण मला आवडतं इकडे निसर्गाच्या सान्निध्यात राहायला. मैत्रिणी आहेत, माणसं येतात जातात, त्यांना द्यायचं खायला, काय पदार्थ करायचे, बरं वाटतं मला. तर ह्याच्यावर मुंग्या आहेत, पण ठीक आहे, मुंग्यांनी पण खाल्लं पाहिजे, काय नसतं आजी, आपण त्याला चालतं. पाठी. हां तर आजी चावेल तर तर आजी हे काय आहे? हे फणस आपलं आंबे पोळी आहे, हां आंब्याची पोळी आहे. आमच्याकडे काय असतं, सीझनला आंबे भरपूर येतात ना, मग एवढे काय आपण खाऊ शकत नाही. मग ते टिकवण्यासाठी आम्ही त्याचा रस काढतो, ताटाला जरा तूप लावतो आणि त्याच्यामध्ये हे टाकून उन्हामध्ये वाळवतो. आणि मग ते आपल्याला वर्षभर किंवा निदान श्रावणापर्यंत तरी हे घ्या तुम्हाला. आम्ही 13 साली इकडे राहायला आलो. मग तेव्हा माझे मिस्टर होते सुधाकर पोवळे, त्यांच्यासोबत. ते अतिशय स्वभावाला गरीब आणि शांत असा माणूस होता. आणि आता 19 साली म्हणजे आता 6-7 वर्ष झाली ते माझ्यामध्ये नाही आहेत, पण मला ते आहेत असंच वाटतं. माझा सांभाळ करतात, मी एकटी असते, माझ्यावर लक्ष असतं त्यांचं. आणि मुलं पण माझे, त्यामुळे ओढीने त्यांचं म्हणजे खूप प्रेमळ स्वभाव होता त्यांचा. आणि हे म्हणजे वाई हे जरी आम्ही तिथे स्थायिक असलो आमची फॅमिली, तरीसुद्धा मूळ मुरुड हे त्यांचं गाव आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांचं सुधाकर पोवळ्यांचं. त्यामुळे त्यांचा शेवटसुद्धा इथेच झाला. हे नक्की घर कोणाचं आजी? माझ्या सासऱ्यांचं आहे. सासू सासऱ्यांनी 100 वर्षापूर्वी हे घर विकत घेतलेलं होतं. आणि हे असं घर आहे की इथे सगळं लाकडी आहे, म्हणजे लाकडी तुम्ही जर बघाल तुम्ही माझं घर, तर इथे जास्त लाकडाचं काम आहे. त्यामुळे आणि सगळ्यांना म्हणजे हे घर खूप आवडतं. आणि आमच्याकडे माझे ज्या सुना ज्या आहेत, माझी धाकटी सून जी आहे वंदना म्हणून, तर तिचा हट्ट होता की हे जे आपण कंपाऊंड केलं आहे तर ते चिऱ्याचं असावं. वाव, म्हणजे वाव. कोकणातल्या कोकणाचा त्याला टच असला पाहिजे. आणि त्यामुळे इथे जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे नवीन आता सिमेंटची घरं हे आहेत, बिल्डिंग आहेत, पण आमचं घर जे आहे ते चिऱ्याचं आहे. इतक्या म्हणजे खूप आनंदाने राहते. त्याचं कारण म्हणजे माझी माऊली आहे, आई कलावती आई, बेळगाव निवासी आई आमच्या आहेत कलावती आई, त्यांच्यामुळे राहते. आणि मी सारखी आईंना सांगते, माझा शेवट गोड करा, शेवट गोड करा, शेवट गोड करी गुरुराया. म्हणजे मला त्या सांभाळणाऱ्या आहेत आणि म्हणूनच मी इतक्या बेधडक इथे राहू शकते. श्री सद्गुरुनाथ महाराज. तर आजीसोबत मी व्हिडिओ काढलाय. आता ही अशी आजी आहे जी माझी एकटी इथे राहते. असं हे घर नव्हतं, हे खूप घर वाईट होतं, हे खूप चांगले गेले. ती बोलली की कंपाऊंड आईचं आट्ट होतं, तर हे चिऱ्याचं आहे. बाहेरून मी एकदा दाखवतो घर व्ह्यू, उद्या सकाळी निघताना घर बाहेरून दाखवेन मी 100% लास्ट. आणि तरीही बघते हे घर, तर सांगा अशा व्यक्तीचा आपल्यावर आशीर्वाद असला पाहिजे. तर आणि खास ही पण अशी वुमन आहे माझ्या लाईफमधली की खूप गरजेची आहे माझ्या लाईफमध्ये. ही व्यक्ती, ही वुमेन खास, ही इंडिपेंडंट वुमेन इतकी गरजेची आहे ना. तर हिचे ना मी तुम्हाला पाय दाखवतो त्यांचा, की अशा पायांना हात लावायला खरंच बरं वाटेल. ह्या पायांचा आशीर्वाद घ्यायला तुम्हाला दाखवतो मी. खरंच पाय बघा तिचे, तुम्ही एकदा स्किन पण बघा हिची, आशीर्वाद घेऊ आणि स्किन हात बघा. आणि आपला पाय हा ना ऑपरेशनचा सुजलाय हा ना ऑपरेशन. हां. तर आणि माझ्या आजीचे 2 ऑपरेशन झाले, ते हायलाईट करायचं राहिलं. एक पायाचं लेफ्ट आणि एक हाताचं लेफ्ट. तर हाताचा शेप बघितला तुम्ही कसा आहे, जाऊ दे मी काय जास्त दाखवत नाही. आणि ती ते पण इग्नोर करते. तर आणि जाताना आपण हे तिथे फार्मिंग केली आहे. आपल्याला आपलं फूड नाही मिळालं, पण आपण आपलं फूड प्लांट केले. बघूया जर आलं तर. आई बाबा येणार तर आता उद्या मी चाललो आहे, ते येतील. जर ते येईपर्यंत आले मी पाणी घालायला लावेलच त्यांना. 3 दिवस तर आहेत ते.
आणि आपल्याला 2 झाडं अजून लावायची आहेत. बघू उद्या सकाळी या रात्री काहीतरी करेन मी. तर हे काहीतरी आहे असं. हा माळा डायरेक्ट कौलं आहे तो. हां, हे डायरेक्ट कौलं आहेत. आधी हे चांगलं होतं, फॅन बिन चालत होतं आणि साफसफाई केली तरी. आणि ही आहे ती अँटिक गोष्ट. ह्याची हिस्ट्री पण आहे आमच्या या घरासोबत. सो ते 5 सख्खे जे भाऊ आहेत माझ्या आजोबांचे, 5 सख्खे भाऊ, त्यातल्या एका आजोबांनी, मी काही डिटेल देत नाही, मला कोणाला हेट करायचं नाही, शेवटी माझे आजोबा आहेत ते. सो त्यातल्या एका भावाने, मोठी स्टोरी आहे, अँटिक गोष्ट आहे आणि केस चालू आहे कपाटामुळे या घरावर. तर जाऊ द्या, केस बीस तर काय बोलायला नको, आपलं घर आहे. कोण काय बोलेलंच माझं घर नाही, प्रूफ करून नका, माझं घर आहे. आणि हे ज्यांनी साफसफाई केली ना, हां ती आत्या, ती काहीतरी म्हणत होती येणार राहिलं इकडे वरती. आम्हाला काय प्रॉब्लेम नव्हता, ये म्हणलं इथे पाण्याचं बघ. ती म्हणली की खाली यूज करेन, पण ते डिस्टर्ब नको आजीला, आम्हाला असं वाटलं. तर तिला म्हणलेलं वरती राहावा, कारण की ती आलेली साफसफाई करायला वरती. सो हे असं वरचं काहीतरी आहे. आता मी तुम्हाला डायरेक्शन नीट नाही दाखवत आहे ना, पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला समजवतो. हे बाथरूम येतो, टॉयलेट असं राहायचं इथे. ही एक रूम, इकडे अजून एक रूम, इकडे स्टोर रूम, सगळं कचरा विसरा, कॉट बीट. आणि मी मध्ये आधी बरंच गेलो फिशिंगला. म्हणजे जेव्हा मी ठेवलं ना ते, जेव्हा मी त्या ठिकाणी जाऊन आलो बिना रॉडचा, कोणासाठी, आईबाबांसाठी. का तर आईला माहीत नाही मी इथे बाईकवर आलो आहे, माहीत नाही आहे तिला माहिती मी व्हिडिओ काढतो, तिला माहिती मी फिशिंग करतो, पण बाईकवर आलो आहे ते तिला माहिती नाही. सो मी तो व्हिडिओ लास्ट केला म्हणून मी, आणि प्रूफ नाही करत आहे म्हणून मला व्हायरल नाही व्हायचं, कारण की मी यूट्यूबवर टाकले, ती कधीही बघू शकते. आता तिला माहीत नाही मी एवढी बाईक चालवतो चांगली, किंवा ती म्हणते दुसऱ्याची बाईक कशाला न्यायचं वगैरे वगैरे असं ती बोलेल. म्हणून हा माझा आउट्रोचा लास्ट व्हिडिओ आहे, जे की मी नंतर एडिट करणार आहे, जर की मी नंतर इम्प्रूव्ह करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ आल्यानंतर. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगेन. येस, टिल दॅट स्टे ट्यून गाईज. मला वाटतं मी जरासं चांगले बनवले व्हिडिओज. मला बडबडलो आहे मी यूट्यूबसारखं, पण ठीक आहे, फर्स्ट व्हिडिओ मला समजून घ्या, बडबडलो, पण चांगले बनवले मी व्हिडिओज असं मला वाटतं. बघितले मला खूप आवडले, करेन. आणि यूट्यूबवर मी स्टे ट्यून, मी नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे. कधी ते सांगत नाही, ते मी उद्या सांगेन. आणि कुठला काय असणार आहे तो व्हिडिओ ते पण मी उद्या सांगेन. येस, टिल दॅट स्टे ट्यून. Adventure Aditya, ending the series of 5 episodes. Signing off. Peace out.